स्टाईलमध्ये गाडीमध्ये येतात आणि गाडी घेऊन पार त्या पोर्समध्ये जाऊन अटक होतात हे पहिल्यांदा बघतोय आपण। तुम्ही सांगितल्यानंतर कुणाच्या गाठी भाटी झाल्यानंतर हे पूर्ण महाराष्ट्राने बघितले। आता तरी थोडेसे तुम्ही डोळे उघडा आणि नैतिकता दाखवा। या सरकारलाही माझी विनंती आहे की त्यांचा राजीनामा घ्या आणि जे गुन्हेगार आहेत, जो मास्टर माइंड वाल्मिक कराडे आणि प्रशासनाला त्या काळामध्ये कुणाकुणाची जे रेकॉर्डमध्ये फोन आले, जे कुणी असतील त्यांना तपासामध्ये घेऊन 302 कट कारस्थानमध्ये त्यांना घेऊन फासावरती चढवा। नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वारांच्या होणाऱ्या अपघातामध्ये वाढ झाली। हे रोखण्यासाठी भन्नाट जुगाड करण्यात आलाय। बांबूच्या छोट्या काडीनं दुचाकीच्या हँडलवरती कमान उभारण्यात आली। ज्या भागात मांजाची जास्त विक्री झाली आहे त्याच भागात ही मोफत सेवा दिली जाते। राज्यात नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्वाधिक सिकलसेल बाधित आहेत, त्यामुळे सरकारनं सिकलसेलच्या औषध खरेदीसाठी 1,25,00,000चा निधी दिलाय। मात्र आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे हा निधी खर्चच झालेला नाही, त्यामुळे रुग्णांनी नाराजी व्यक्त केली। बाजार समितीत कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्यानं शेतकरी संतप्त झालाय। निर्यात शुल्क रद्द करून कांद्याला योग्य भाव देण्याच्या मागणीसाठी राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी लिलाव बंद पाडून आंदोलन करत आहेत। सिद्धरामेश्वर यात्रेनिमित्तानं सोलापुरात सिद्धरामेश्वर महाराजांच्या योग समाधीला विविध फळांनी सजवण्यात आलंय। 400 किलो लिंबांची माळ, 10 पोती गाजरं, 3 पोती चिकू सोबत विविध फळं आणि 1000 किलोपेक्षा अधिक फुलांनी योग समाधीची सजावट करण्यात आली आहे। सोलापूरचा ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या अक्षता सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे। यावेळी मंदिर परिसरात संमती कट्ट्याला 700 किलोहून अधिक फुलांची सजावट करण्यात आली। सोलापूरचा ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांच्या यात्रेनिमित्तानं सोलापुरातील रस्त्यावरती रांगोळ्या साकारण्यात आल्या। यात्रेतील मानाच्या 7 नंदीध्वजाच्या मार्गावरती संस्कार भारतीकडनं 3.5 किलोमीटरपर्यंत रांगोळी काढण्यात आली आहे। गोंदियातील विहिरगावकडे जाणाऱ्या डांबरीकरणाच्या रस्त्याचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप स्थानिकांनी केला। बांधकामाची चौकशी करून योग्य प्रकारे बांधकाम करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील खरीप हंगामातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। त्यानंतर शेतकऱ्यांची मदार ऊस पिकावरती होती, मात्र आता ऊस तोडणीला पुरेशी यंत्रणा मिळत नसल्यामुळे 15 महिने झाले तरी शेतात ऊस आहे, त्यामुळे उत्पन्नात घट होणार असल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलाय। इथे एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येऊया। तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकमत। कशी असा लंकेंनी सवाल उपस्थित केला। त्याचबरोबर या संदर्भात त्यांनी सहकार विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्याकडे तक्रार केली। कथित मद्य घोटाळ्याला कारणीभूत असलेल्या उत्पादन शुल्क धोरणावरून भाजपाने आम आदमी पार्टीला लक्ष केलेलं आहे। आपल्या धोरणामुळे दिल्लीत सरकारी तिजोरीला 2 कोटींचा फटका बसल्याचा दावा भाजपानं केला आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी सर्व मंत्र्यांना 1 दिवस खेड्यात मुक्काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। भाजपानं खेड्याकडे चला अभियान सुरू केलं। यावेळेला खेड्यामध्ये मुक्काम करून मंत्री कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 4 दिवस सातारा दौऱ्यावरती साताऱ्यातील दरे गावात शिंदे मुक्कामी असणार आहे। उत्तरेश्वर देवस्थानाच्या जत्रेसाठी शिंदे साताऱ्यातील दरे या गावी मुक्कामी असणार आहे। ठाकरे गट अजूनही झोपेतून जागा व्हायला तयार नाही असं वक्तव्य अमोल कोल्हे यांनी केलं होतं। यावरती आता अंबादास दानवेंनी प्रत्युत्तर दिलंय। अमोल कोल्हे हवेवर निवडून येणारे खासदार आहेत, संघटनेत झिजावं लागतं हे त्यांना माहिती नाही असं म्हणत दानवेंनी अमोल कोल्हेंना टोला लगावला आहे। रोह्यातील घटनेचा भरत गोगावलेंनी निषेध केला आहे। वाढत्या महिला अत्याचाराला रोखण्यासाठी बाहेरच्या देशांसारखा कायदा भारतात आणावा लागेल, तर अत्याचार करणाऱ्या नराधमाला जास्त दिवस ठेवणं योग्य नाही असंही ते म्हणाले। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी अपघातग्रस्तांना मदत केली। कार चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या दरडीला आपटली। ही बाब लक्षात येताच मुश्रीफांनी त्यांना मदत केली। बीडच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा शस्त्र परवाना रद्द करण्यात आलेला आहे। वाल्मिक कराडवरती 15 गुन्हे दाखल आहेत। गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडून ही कारवाई करण्यात आली।
संतोष देशमुख हत्या प्रकरणी आणि खंडणी प्रकरणात आतापर्यंत आरोपींकडून 5 मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत. हे सर्व मोबाईल तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आलेत. आरोपी विष्णू चाटेने मोबाईल ब्रेकनंतर तुमचं स्वागत. पुन्हा पाहूयात बातम्या सुपरफास्ट. पोलीस अंमलदार विशाल झगडे यांचं निलंबन करण्यात आलं. नाशिकमधल्या एका हॉटेलमध्ये हॉटेल कर्मचाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवल्याप्रकरणी विशाल झगडेंना अटक करत त्यांचं निलंबन करण्यात आलंय. शहादा तालुक्यातील एका शिक्षकाच्या घरी चोरट्यांनी चोरी केली. शिक्षकाच्या घरातील दागिन्यांसोबतच 6 लाखांचा ऐवज जप्त केला. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. कोपरी पुलाखाली झालेल्या अपघातात 2 तरुणींचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी वाहन चालकाला अटक केली. ठाण्यामध्ये एका 15 वर्षीय मुलानं रिक्षा चालवताना दोघांना उडवलं. यात एकाचा जागीच मृत्यू झालाय. एक जण गंभीर जखमी झालाय. या प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांवर गुन्हा दाखल झालाय. बीडच्या परळी तालुक्यातील सौंदाणा येथील सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांच्या दुचाकीला टिप्परनं धडक दिल्यामुळे काल त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी चालकाविरोधात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून चालक भोजराज देवकर याला ताब्यात घेण्यात आले. दापोलीत आंबेनळी घाटाची पुनरावृत्ती टळली. शेनाळे घाटामध्ये बस सुमारे 15 ते 20 फूट दरीमध्ये कोसळली. मात्र बस झाडाला अडकल्यामुळे मोठा अनर्थ टळला. क्रेनच्या साह्यानं बस दरीतनं बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलंय. नंदुरबारमधनं 4 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह कोंडाईबारी घाटातल्या खोल दरीत आढळला. मृतदेहाची स्थिती अत्यंत भयावह असून पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केलाय. मिरजमध्ये 5 लाख रुपयांची रोकड घेऊन फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत अटक केली. या घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय. अंधेरी पूर्व येथील इमारतीचं काम सुरू असताना एका 20 वर्षीय मजुराचा इमारतीच्या 12व्या मजल्यावरनं पडून मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांकडून आत्महत्या आहे की हत्या याचा तपास सुरू आहे. अकोल्यात रेल्वे स्टेशन परिसरात वाहन जप्तीसाठी गेलेल्या 4 जणांवर प्राणघातक हल्ला झाला. यात 4घेही गंभीर जखमी झालेत. एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून दोघांना ताब्यात घेण्यात आले. नाशिक अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. जखमींना सरकारच्या वतीनं पूर्ण मदत केली जाईल अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. सांगलीच्या मिरज तालुक्यातील पद्मावती मंदिरातील चोरीचा अखेर पर्दाफाश झाला. पोलिसांनी चोरट्याला अटक करत त्याच्याकडून 9.5 लाखांचे दागिने हस्तगत केलेत. कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं गांजा विरोधात कारवाई केली. या प्रकरणी राजस्थानहून आलेल्या दोघांना अटक करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरात पोलिसांनी कारवाई करत अवैधरित्या नायलॉन मांजा विकणाऱ्या तरुणाला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून 93,000चा नायलॉन मांजा